हाय मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते खरंच आनंदात असाल. तर मैत्रिणींनो, एक गोष्ट सांगायची होती. घरातली कामं आवरल्यानंतर तुमच्याकडे नक्की वेळ राहत असेल तर या वेळेमध्ये ना तुम्हाला जर तुमचं ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडत असेल आम्ही नेमकं काय करायचं, तुमच्याकडे काय स्किल आहे हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे. मैत्रिणींनो, तुमच्याकडे जे स्किल आहे ना ते स्किल शोधून काढा आणि त्याच्यावरच तुमचं करिअर तुम्ही घडवू शकता. बऱ्याच वेळा मैत्रिणींना असं होतं की आपल्याकडे बरेच कौशल्य असतं. जसं की एखाद्या मैत्रिणीकडे आपल्या मेहंदी काढायचं कौशल्य असेल, ती वेगवेगळ्या डिझाईन काढत असेल तर तिने डिझाईन काढायचं स्वतःचं करिअर अपडेट करू शकते. कुणाला ब्युटिशियनचा छान येत असेल, ज्यांना नटायला मेकअप करायला आवडत असेल त्यांनी ब्युटी पार्लर काढू शकतात. कुणाला शिलाईचं जर आवड असेल तर तुम्ही शिलाईचा व्यवसाय चालू करू शकता. मैत्रिणींनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घरात बसून तुम्ही करू शकता. कसं असतं ना, मुलं वगैरे असल्यामुळं ना मैत्रिणींना आपल्या बाहेर जाता येत नाही, तर घरातच बसून तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता. मैत्रिणींनो, मी परफेक्ट होते आणि मगच व्यवसाय करते असं जर तुम्ही म्हणायला लागला तर तुम्ही कधीच व्यवसाय करू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात ना तिथून सुरुवात करा, बघा तुम्हाला नक्की यश मिळेल. मैत्रिणींनो, जिथे आहात, जशा आहात तशा तुम्ही सुरुवात करा. भले तुम्हाला थोडीफार मेहंदी काढता येत असेल तर तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला शेजारी वगैरे काढू शकता, मैत्रिणींच्या हातावर काढू शकता, एखादे छोटे मोठे कार्यक्रम असतील त्यात काढू शकता आणि तुम्ही त्याचे चार्जेसही घेऊ शकता. भले बाहेर जर 1000 2-2 हजार घेत असेल, तुम्ही 100-200 रुपये घ्या, 100 रुपये घ्या, 200 रुपये घ्या, कारण तुमची ही जाहिरात आहे. पण तुम्ही सुरुवात करा, तुम्ही थांबू नका. तुम्ही असं म्हणत बसू नका मी परफेक्ट होते आणि मग मी माझा व्यवसाय चालू करते, तर आपण कधीच व्यवसाय चालू करू शकत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही जिथं आहात ना तिथून सुरुवात करा, बघा नक्की तुम्हाला यश मिळेल. मैत्रिणींनो, एखादी आपली मैत्रीण जर पार्लरचा कोर्स केला असेल, तिनं छोटा मोठा झालेला असतो, तर माझीच एक मैत्रीण आहे, तिचं झालंय पण ती आता थोडासा विसर पडलाय म्हणती, पण ती आयब्रोज वगैरे छान करू शकते, कटिंग करू शकते. तर तिला म्हटलं तिथनं सुरुवात कर. काही अशा असतात बायका ज्यांना फक्त आयब्रोज करायचे असतात, कटिंग करायचे असतात, बाकीच्या गोष्टी करत नाहीत, त्या तर तुझ्याकडे येतील ना म्हटलं. तर अशा पण काही मैत्रिणी असतील आणि त्यांनी पण जर पार्लर थोडंफार त्यांना येत असेल तर तुम्ही पार्लर चालू करू शकता. मग आयब्रोज चालू करा, सुरुवातीला कटिंग, केसाचं कटिंग वगैरे, परत त्याचे वेगवेगळ्या आणि कटिंगचे स्टेप्स असतात त्या करू शकता तुम्ही. आणि तुम्ही जसं त्यात पडलात ना, तुम्ही स्वतःला आपोआप अपडेट करू शकता. अजून मी काय करू शकते, अजून मी काय करू शकते, आणि स्वतःला तुम्ही अपडेट करू शकता. पण जिथं आहात ना तिथून सुरुवात करा. तुम्ही असं म्हणू नका मी परफेक्ट झाल्यावरच मी करीन. काही मैत्रिणींना शिलाईचं येत असेल, भले शिलाई थोडीफार जर येत असेल ना, तुम्ही किरकोळ कामं करू शकता. जसं की हुक लावून द्यायचं, बटन लावून द्यायचं, काज करून द्यायचं. एखादी गोष्ट उसवलेली असते, नवीन ड्रेस असतात पण तो उसवतात तर त्याला टिप मारून द्यायची. नवीन आता ड्रेस बऱ्यापैकी असतात त्यांना स्लीव लावलेले नसतात तर स्लीव्ह लावून द्यायचं किंवा त्याला फिटिंग करून द्यायची. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही सुरुवात तर करा. परफेक्ट होण्याच्या नादाला लागू नका, कारण माणूस परफेक्ट कधीच होत नाही. जिथं आहे ना तिथून सुरुवात करा. बघा मैत्रिणींनो, तुम्ही सुरुवात केलं की नाही, तुम्हाला नवीन आपोआप विचार येतात. आपला मेंदू त्या दृष्टिकोनातून काम करतो. त्याला आधी कामाला तर लावा, म्हणजे तो नवीन तुम्हाला विचार देईल. आपण काय करतो, मला अजून यायला पाहिजे, मी परफेक्ट व्हायला पाहिजे, मग मी सुरुवात करते, या गोष्टी आपण डोक्यात घेतो. त्यामुळे आपण कामच चालू करू शकत नाही. जर तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल ना तर तुम्ही सुरुवात तरी करा. तुमच्या डोक्यात काय आयडिया आहेत त्या तरी चालू करा. त्यामुळे तुम्हाला काय होईल, नवनवीन आयडिया आपोआप यायला लागतील. सुरुवात जी आयडिया हातात आली ना त्याच्यानं सुरुवात करा ग मैत्रिणींनो, फार विचार करू नका. तुम्हाला ज्या गोष्टी येतात, आता एखाद्या मैत्रिणीला छोटी मुलं सांभाळायचं कौशल्य असतं, त्या छोट्या मुलाने छान हँडल करू शकतात. आता बऱ्याच आपल्या आसपास सोसायटीमध्ये बघितलं तर बऱ्याच महिला जॉब करत असतात, मग त्यांची छोटी मुलं असतात, ते कुठं ठेवायचं हा त्यांना प्रश्न पडतो. तर तुम्ही अशा मुलांसाठी एखादी छोटीशी म्हणजे रेसिडेन्शियल शाळा टाईप चालू करू शकता, किंवा आपण म्हणतो पाळणाघर, तर पाळणाघर सिस्टीम चालू करू शकता. अशाशी साधारणतः 5 ते 10 वर्षापर्यंत किंवा 3 ते 7 वर्षापर्यंतची अशी मुलं तुम्ही सांभाळू शकता. त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकता, त्यांच्यावर संस्कार करू शकता. हा सुद्धा तुमचा सुंदर बिझनेस होऊ शकतो. मैत्रिणी, अगं ट्राय तर करा, सुरुवात तर करा. छोटी वाटतात पण हे छोट्या गोष्टीच ना आपल्याला खूप काही देऊन जातात. पण आपण काय करतो, एवढंच तर गोष्टी आपल्याकडे, ह्याला कोण विचारणार आहे असं म्हणतो. पण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. मैत्रिणी, जिथं आहात ना तिथून सुरुवात करा. जी गोष्ट तुम्हाला येते ना ती गोष्ट तुम्ही तिथून चालू करा. एखादी मैत्रिणीला आपल्या रांगोळी काढायची आवड असेल, ती वेगवेगळ्या रांगोळ्या काढत असेल, तर तुम्ही रांगोळ्या शिकवण्याचा क्लास चालू करू शकता. छोट्या मुली असतात बाहेर, अशा बऱ्याच जणी असतात, त्यांना तुम्ही रांगोळ्या काढायला शिकवू शकता. परत आता बऱ्याच फंक्शन मध्ये वगैरे मोठ्या रांगोळ्या काढतात, त्याची तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता. अगं सुरुवात तर करा, बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. कोणी पाककलेमध्ये
एक्सपर्ट असेल, कुणाला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर तुम्ही स्वयंपाकासाठी पोळी भाजी केंद्र वगैरे चालू करू शकता. किंवा असे गरजवंत लोक असतात, म्हणजे काही मुली अशा हॉस्टेलला वगैरे राहत नाहीत तर सेपरेट रूम करून राहतात, त्यांना डबे वगैरे पोच करण्याचं तुम्ही काम करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्या डोक्यात जी असेल, तुमच्याकडे जे कौशल्य असेल ना, कौशल्य ओळखा आणि तुम्ही सुरुवात करा. जिथं आहात ना तिथून सुरुवात करा. अगोदर कसं असतं माहितीये का, आपण पाऊलच टाकायला धजत नाही मैत्रिणीने. एक पाऊल टाका ग, एक पाऊल टाका फक्त. बघा तुम्हाला 100 पावलं जाण्याचं सामर्थ्य आपोआप तुमचा ब्रेन देईल. कारण आपल्यातच ती ताकद आहे मैत्रिणीनं. या परमेश्वरानं ही आपली जी देह तयार केलेला आहे ना, हा इतका लाख मोलाचा आहे ना, ह्याला तुम्ही जे सांगाल ना ते तुम्हाला देतं. पण आपण सांगतच नाही. आपण काय करतो, कम्फर्ट झोन मध्ये राहायला बघतो, फक्त 4 भिंतीच्या आत. उठा, स्वयंपाक करा, डबे भरा, डबे द्या मुलांना, सांभाळ करा, एवढंच आयुष्य नाहीये ग मैत्रिणीनं. आलोय ना आपण या आयुष्यामध्ये तर काहीतरी करून जाऊयात ना, काहीतरी प्रूव्ह करून दाखवूयात ना आपल्याला. आणि आहे आपल्याकडे ते सामर्थ्य. जर सामर्थ्य आहे तर त्या सामर्थ्याचा वापर करायला काय हरकत आहे. ताकद आपल्याकडे आहे. फक्त परफेक्टच्या नादाला लागायचं नाही. जे आपल्याला येते ना तिथनं सुरुवात करायची. जसे येते ना तशी सुरुवात करायची. तुम्ही प्रयत्न तर करा. छोटे मोठे क्लासेस चालू करा. तुम्हाला जर शिक्षणाची आवड असेल तर तुम्ही 1ली ते 5वी पर्यंतचे क्लासेस चालू करू शकता. त्या क्लासेसमध्ये पण तुम्हाला इन्कम मिळू शकतो मैत्रिणींनो. अगं प्रयत्न तर करा, तुम्हाला नक्की यश मिळेल मैत्रिणींनो. बघा तुम्हाला ज्या गोष्टी येतील ना त्या गोष्टीची सुरुवात करा मैत्रिणींनो. तुम्हाला कशात आवड आहे तुम्ही स्वतःला आधी ओळखा. मला कशात आवड आहे, मला काय आवडतं, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक पाऊल टाका. ते एक पाऊलच तुमचं ध्येय बनू शकतं आणि ते ध्येय तुम्ही पूर्ण करू शकता आणि तोच तुमचा एक उत्तम बिझनेस होऊ शकतो मैत्रिणींनो. ट्राय तरी करा. बघा तुम्हाला मेहंदी येत असेल तर मेहंदीचे डिझाईन्स वगैरे काढून त्याच्यातून इन्कम कमवू शकता. रांगोळी येत असतील तर तो सुद्धा एक छान बिझनेस होऊ शकतो. तुम्ही जर ब्युटी पार्लरचा कोर्स एखादा केला असेल तर तो तर खूपच उत्तम बिझनेस आहे. आणि आता शिलाईला तर भरपूर डिमांड आहे. तो पण एक सुंदर असा व्यवसाय होऊ शकतो आपला मैत्रिणी. तुम्ही ट्राय तर करा. आणि मी सांगितल्यासारखं लहान मुलांना सांभाळणं, पाळणा घर हा सुद्धा खूप छान आणि ट्रेंडिंग असा बिझनेस आहे. आणि तुम्ही त्यात वेगवेगळ्या आयडियाज निर्माण करू शकता. तुम्ही त्यात पडलात ना आपोआप आपला ब्रेन आपल्याला नवीन नवीन आयडियाज देतो. काय करू शकतो आपण पुढं, अजून आपण मी ग्रो कसं करू शकते याविषयी आपण ना आपला ब्रेन आपल्याला ऑटोमॅटिक आयडियाज देतो आणि आपला बिझनेस आपोआप ग्रो होतो. आपण प्रयत्न तर करायला पाहिजे ना. एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न तर करा. नुसत्या निगेटिव्ह विचारांना, जुन्या विचारांना धरून बसू नका मैत्रिणींनो. आता सोशल मीडिया इतका पसरलेला आहे, मोबाईल, नेट, ह्यामुळे ना आपण जगाच्या खूप जवळ आलेल्या आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला कळू शकतात. आपण त्याचं ज्ञान घेऊ शकतो आणि ते ज्ञान घेऊन सुद्धा आपण स्वतःला अपडेट करू शकतो. पण प्रयत्नच आपण करत नाही. आपण एक पाऊल टाकायला धाडसच करत नाही. एक पाऊल टाका मैत्रिणींनो. यश नक्की तुम्हाला मिळणार आहे मैत्रिणींनो. प्रयत्न तर करा, घाबरू नका, कम्फर्ट झोन सोडा आणि काहीतरी करण्याची जिद्द ठेवा मैत्रिणींनो. फक्त चूल आणि मूल एवढंच आपलं आयुष्य नाही. आपल्याला परमेश्वरानं जी ताकद दिलेली आहे, जी क्षमता दिलेली आहे, जो हा ब्रेन दिलाय ना त्याचा वापर उत्तमाचा करू नका. तर त्या परमेश्वरानं आपल्याला जो ब्रेन दिलाय ना त्या ब्रेनचा परिपूर्ण वापर आपण केला पाहिजे मैत्रिणींनो. बघा प्रयत्न करा आणि तुमच्या ध्येयाच्या दृष्टीनं एक पाऊल टाका मैत्रिणींनो. बघा तुम्हाला यश नक्की मिळणार. प्रयत्न तर करा, एक पाऊल तरी टाका. तुम्ही जिथे आहात ना तिथून सुरुवात करा मैत्रिणींनो. बघा तुमचा ध्येय तुम्ही गाठू शकताय. आणि मैत्रिणींनो माझे जर विचार तुम्हाला पटत असतील तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो. भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा विचारामध्ये. तोपर्यंत